सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। दूध घेतलं कोणाचं? गाईचं दूध घेतलं। वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय। डोळ्यातून गळगळा पाणी वाहू लागलं गोमातेच्या। ब्रह्मदेवाने विचारलं, माते का तू रडत आहे? तेव्हा गोमातेने सांगितलं, काय सांगाव ब्रह्मदेवा, मला आता सो सवेना भार मजला आता। बर, मला हे पापाचं ओझ सहन होईन महाराज, कारण ही पृथ्वी माता आजही त्रस्त झालेली आहे, पाप वाढा लागलं। 2000 सालापासून जास्त पाप वाढले, सप्तेही वाढले आणि पापही वाढले। परमार्थ वाढला मी नाही म्हणत नाही, एका एका गावात 2-2 सप्ताह व्हायला लागले, पण कान्या कोपऱ्यातले दुकान रस्त्यावर आले का नाही? पापही वाढले, गगनचुंबी मंदिर झाले, पण जगातले पापही तेवढेच वाढले। हे लक्षात, अन्याय अत्याचार वाढले, म्हणून तर चंद्रभागा आटली होती 2000ला। गावागावाला संकट पडली होती, दुष्काळ पडला होता 92ला, नंतर 2000ला गावोगावी संकट पडले, भक्त करती धावा। गावोगावी संकट पडले, भक्त करती धावा। गावोगावी संकट पडले, भक्त करती धावा। संकटात आहे पृथ्वी, त्याही काळात हे संकट होतं। पृथ्वी माताने याचना केली, ब्रह्मदेव म्हणाले, मी समर्थ नाही माते, मी असमर्थ आहे। ब्रह्मदेवाने त्या गोमातेला म्हणजे पृथ्वी मातेला घेऊन विष्णूकडे गेले, भगवान विष्णूची प्रार्थना केली, श्री अनंता मधुसूदना देवा, या पृथ्वीचं गारहाण ऐका। भगवान विष्णू शेषशाही होते, जागृत झाले। गोमातेने सांगितलं, देवा मला या दैत्यांचा भार सोसवेना, तुम्ही अवतार या। ऋषी मंडळी देव सर्व विनंती करतात, देवा तुम्ही आलं पाहिजे, या दुष्टांचा नाश केला पाहिजे। भगवान म्हणाले, माझं ब्रीद वाक्य आहे, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी। येणार म्हणले गोमाता, मी तुला आश्वासन देतो, कारण बोलवल्याशिवाय देव येत नाही की येईवो 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 नावया निखावाये, येईवो येईवो नावया, येईवो
सांगितलं काय हरकत नाही, गोमाते मी अवतीर्ण होईन. गोमातेची समजूत घातली, आश्वासन दिलं. गोमाता म्हणजे पृथ्वी माता परत आली. इकडे राजा कंसाने वसुदेव देवकी बंदे शाळेत कोंडून टाकली महाराज, तुरुंगात. देवाची आई वडील ज्यांच्या पोटी देव येणार ते आई वडील बंदी शाळेत आहे. मग देवाला दुःख आहे का आपल्याला? आपल्यापेक्षा देवांना दुःखी होतं, देवांच्या मायबापांना दुःख होतं. आपली मातोश्री असेल, कोणाची बहीण असेल, डिलिव्हरी करता दवाखान्यात, आणि देवाची आई बंदी शाळेत. म्हणून जीवापेक्षा देवानी सुद्धा दुःख भोगलं महाराज, तेव्हा त्यांना देवपणा प्राप्त झाला. दुःख भोगल्याशिवाय सुखाची पहाड फुटत नाही. वसुदेव देवकी बंदी शाळेत आहेत. बंदी शाळेत राहत असताना कर्मधर्म नुसती बंदी शाळा नाही, नजर कैदेत होते, पुढे द्वारपाल होते, रात्रंदिवस रक्षण करण्याकरता. कदाचित रात्री जर निघून गेले तर कंसाचा बंदोबस्त होता तो. तसं छत्रपती शिवाजी महाराजाला नजर कैदेत ठेवलं होतं. कोण? औरंगजेबानं. कोणत्या किल्ल्यात ठेवलं होतं? हे लेकरं सांगा ना, तुम्ही शाळा शिकता ना. शिवाजी महाराजाला औरंगजेबाने कोणत्या किल्ल्यात कोंडून ठेवलं होतं? म्हणा गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यात. कोणता राजवाडा होता तो? आग्र्याचा लाल किल्ला. आग्रा कुठे? इथे इडूलच्या पलीकडे. आग्रा आहे दिल्ली जवळ. त्या किल्ल्याला मी 2दा जाऊन आलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजही त्या किल्ल्यात जायला एकच रस्ता आहे, लाल किल्ल्यात. आणि बाजूला ताजमहाल आहे, तो वेगळा आहे. ताजमहाल वेगळा आणि लाल किल्ला वेगळा. कधी महाराष्ट्र दर्शन उत्तर भारतात पाहून घ्या ठिकाण ते. नजर कैदेत ठेवले वसुदेव देवकी राजा कंसाने. रात्रंदिवस खडा पहारा, कर्मधर्म संयोगाने. वसुदेव देवकीला महाराज देवकी मातेला गर्भधारणा झाली. काही दिवसानंतर 9 महिने 9 दिवस झाले आणि बाळ जन्माला आलं. ट्याहा 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 असा आवाज होऊ लागला. असं बाळ रडू लागलं. पहिल्या बाळाचं रडणं ऐकू आल्यावर द्वारपाळ जागी झाले. म्हणजे राजाला सांगितलं पाहिजे 4-2 दिवस होऊ दिले. नारायण नारायण श्रीमनारायण नारायण नारायण. बोला बोला बोला. नारायण श्रीमनारायण नारायण नारायण.
महर्षी कंसाच्या दरबारात मथुरेत आले. या 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 नारदजी या, किती दिवसाने आले हो. या आल्यानंतर राजा कंसाने नारद मुनीचा आदर सत्कार केला. बसायला आसन टाकलं. घालिया संताशी आसनी पूजा करी काय यावाच्या म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. साधूचा आदर केला पाहिजे. पूर्वी आदर होता, आता अनादर होत आहे. पूर्वी साधू संत येती घरा, आता साधू संत येती घरा, दोन्ही दरवाजे खिडक्या बंद. साधू तसे राहिले नाहीत ना महाराज, अवघड झालं काम. ज्याचे त्यानं नियम सांभाळावे. कळालं का? कंसाने महाराज नारद महर्षीची पूजा केली, आसन टाकलं. बसा म्हणले महाराज. फार दिवसाने येणं केलं. हो म्हणले, बऱ्याच दिवसापासून तुमची आणि माझी भेट नाही, पण भेटीची इच्छा झाली म्हणून आलो. म्हणले बरं झालं आले. म्हणले तुम्ही बहीण आणि मेहुण्याला बंदी शाळेत टाकलं. म्हणले होय. त्यांना पहिला मुलगा झाला. हो म्हणले मला बातमी कळाली. मग तुम्ही का मारला नाही? म्हणले अहो महाराज, पहिल्याचा आणि आमचा काहीच म्हणले वैर भाव नाही. आकाशवाणी झाली होती म्हणले, 8वा जो पुत्र वधिल तुझशी. 8वा पुत्र मारणारे एवढी आकाशवाणी मी माझ्या कानाने ऐकली. मग पहिल्याला कशाला मारू? मी कशाला पुत्र हत्येचं पातक घेऊ, बाल हत्येचं? नारद म्हणाले तुमचं सर्व काही चांगलं आहे. तुमचा राज्यकारभार चांगला, तुमचे शस्त्रास्त्र चांगली, तुमचं सैन्य चांगलं, पण तुमचा जरा वरचा मजला रिकामा आहे. असं म्हणल्यावर श्रीमंत माणसा राग येईल का नाही? राजा होता महाराज. तुम्हाला नारद असे काय बोलता तुम्ही? कोड्यात बोलू नका, स्पष्ट सांगा. म्हणले आकाशवाणी झाली 8व्या पुत्राची, पण आकाशवाणीचं काही तेवढं खरं नसते. आता ही आकाशवाणी होते का नाही? बातम्यात सांगितलं, सह्याद्रीच्या बातम्यात 7 वाजता की उद्या यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडेल, पण कदाचित काही जिल्ह्यात पडेल, काही तालुक्यात पडेल, आणि काही तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पडेल. हवामान खात्याचा अंदाज काही तेवढा निश्चित नसतो. तेवढं काही त्या आकाशवाणीवर म्हणजे बातम्यावर विश्वास ठेवू. दुसरी गोष्ट अशी, या देवाचं खातं तरी कोणतं नीले पा नारद कळीची. पहिली ते कळ लावायचा ना. ते म्हणले देवाचा जर सत्य कारभार असता तर तुम्हाला मी कालच कथा सांगितली नाही का? म्हणजे पुण्यवान मनुष्य कुठे घातला? पाताळात. दारिद्र्य भाग्यवंत केला, यानं चोरट्याचा बहुमान वाढवला. ती जनाबाई चांगली पवित्र बाई होती, दळायसाठी देव तिच्या घरी गेला, तिथं दागिने टाकून गेले, तिची गोतडी घेतली, जनाबाईला सुळावर गेला. त्याच्यावर काही तेवढा तो भक्ताची जर फजिती करतो तर तुम्ही पहिलेच दैत्य. नारदानं मन दिलं बिघडू. म्हणून देवाचा काही तेवढा कारभार नील नाही. त्याने हे लोक महाराज फार फजिती केली लोकांची. काल कथा ऐकली आपण. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री
बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, म्हणजे पुण्यवान माणूस पाताळात जातला म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नका देवावर. आता जातो